समजा की 1/वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 बरोबर किती। समजा असं गणित आहे, लक्ष द्यायचं पाहिजे। 1/वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 बरोबर किती। ओके ठीक। मग या गणितात काय होते तर आपण वर्गमुळात 9 ची किंमत तर काढू शकतो, किती येते 3 है ना। वर्गमुळात 9 ची किंमत काढू शकतो, पण वर्गमुळात 8 ची किंमत आपण डायरेक्ट काढू शकत नाही, बरोबर ना। मग त्यांना तुम्हाला तुमच्याकडून ते अपेक्षा नसेल, ठीक आहे। मग याला कसं सॉल्व करायचं लक्ष द्यायचं पहा, ठीक आहे ना। याचं डायरेक्ट उत्तर येते, पण कसं येते, केव्हाही माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, केव्हाही वर्गमुळाच्या गणितात जर असं छेदात दिसत असेल तर इथं मायनस चिन्ह आहे ना, तर मायनसचं विरुद्ध चिन्ह प्लस, तर प्लस न या अंश आणि छेदाला गुणून घ्यायचं आणि पुढे जायचं। पहा मी काय बोललो, म्हणजे समजा आपली पहिली स्टेप अशी असली पाहिजे की 1/वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 ला गुणेला वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8 आपण वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8। समजलं, असं म्हटलं मी। म्हणजे जे छेदात आहे त्याच्या विरुद्ध चिन्हानं अंश छेदाला गुणाचं, गणित पुढे जाते, ठीक आहे। याच्यानंतरची स्टेप पहा, अंशाचा गुणाकार काय होते, वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8 आपण इथं दिसते a मायनस बी a प्लस बी, छेदाचा गुणाकार। ओके चालेल, पण याचा आणि याचा गुणाकार एक स्टेप आपण वाढून घेऊ, वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 गुणेला वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8 असंच होते ना रे। बरं समजा असं असलं 3/5 गुणेला 2/7 तर आपण काय करतो, 3 2 6 7 5 35 असंच करतो ना आपण। म्हणजे अंशाचा गुणाकार करतो, छेदाचा गुणाकार करतो, मी तेच केलं। ओके ठीक, चालेल पहा। मग आता इथं काय दिसते तर वर्गमुळाच्या आतमध्ये 9 प्लस वर्गमुळात 8 हे झालं अंशात, ठीक आहे। आता छेदात a मायनस बी a प्लस बी, आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, है ना, आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणता, तर एका कंसात a प्लस बी एका कंसात a मायनस बी असं असेल तर आपण काय करतो, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे। म्हणजे आपण इथं काय करू, a स्क्वेअर म्हणजे वर्गमुळात 9 चा स्क्वेअर मायनस वर्गमुळात 8 चा स्क्वेअर। आणि आता याच्यानंतरची स्टेप काय ते पहा, वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8 भागेला वर्गमुळात 9 आणि त्याचा वर्ग असेल तर काय होते, है ना, वर्गमुळात 9 आणि त्याचा वर्ग असेल तर काय होते, वर्गमूळ चिन्ह कॅन्सल होते, आतमधली संख्या बाहेर निघते 9। इथं काय मायनस वर्गमुळात 8 चा वर्ग किती 8, है ना ठीक। आता मी इकडे लिहितो पहा, मग आता वर्गमुळात वर काय राहिलं, वर्गमुळात 9 प्लस काय झालं वर्गमुळात 8 आणि छेदात किती राहते 1, मग 1 आपण छेदात नाही लिहत, है ना, नाही प्रथा, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती आलं, वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8। समजलं, म्हणजे या आता अजून याला तुम्ही सॉल्व करू शकता। काही जण असं म्हणून सर वर्गमुळात 9 चं वर्गमूळ निघते, हो 3 अधिक वर्गमुळात 8 हे आन्सर म्हणू शकता। समजलं, म्हणजे या गणिताचं उत्तर हे येते। ओके ठीक, म्हणजे इथं काय झालं तुम्ही ऑब्झर्व करा, इथं काय झालं लक्ष द्यायचं, 1/वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 आहे, छेदातला अंशात गेला, छेदातला अंशात गेलाय आणि मायनसचं प्लस झालं, हे शॉर्टकट प्रत्येक वेळेस असंच होणार आहे। म्हणजे जर समजा तुम्हाला मी दुसरं गणित दिलं पहा, 1/वर्गमुळात 12 मायनस वर्गमुळात 11 बरोबर किती, तर या गणिताचं उत्तर काय येईल, मग हा छेदातला वर जाते अंशात आणि जो मायनस आहे तो काय होते मग प्लस होते, म्हणजे याचं उत्तर येईल वर्गमुळात 12 प्लस वर्गमुळात 11। तुम्ही डायरेक्ट म्हणू शकले पाहिजे, समजलं।
आता अजून पहा, समजा मी तुम्हाला गणित दिलं, एक छेद वर्गमुळाच्या आतमध्ये 4 अधिक वर्गमुळात 3 बरोबर. मग आता इथे तेच होईल है ना. काय होईल, हा जो छेदात आहे तो अंशात जाते, म्हणजे काय होईल, वर्गमुळात 4 आणि जो प्लस आहे तो काय होते मायनस वर्गमुळात 3. समजलं. अशा पद्धतीनं मग तुम्ही याचं डायरेक्ट शॉर्टकट आता काढू शकता. एवढं मोठं करायचं काम नाही, जेव्हाही असं दिसन तेव्हा. पण नियम एक काय, तर या प्रकारचं गणित नेहमी उतरत्या क्रमाने मांडणे. समजलं. या प्रकारचं गणित नेहमी उतरत्या क्रमानेच मांडणे. म्हणजे 9 नंतर 8, 8 नंतर 7 असं पाहिजे. 12च्या नंतर 11 उतरत्या क्रमाने, चढत्या क्रमाने चालणार नाही. समजलं. ठीक आहे, पहिले तुम्ही हे पूर्ण लिहून घ्या, मी पुन्हा एक अजून गणित सांगतो. घ्या है ना. समजा तुम्हाला असं दिलं असं आता है ना, याच्यावर गणित कशा पद्धतीचं लक्ष द्या. पहा, समजा गणित असं असेल की एक छेद है ना वर्गमुळात 9 मायनस वर्गमुळात 8 प्लस मायनस एक छेद वर्गमुळात 8 मायनस वर्गमुळात 7, लक्ष द्यायचं, प्लस एक छेद वर्गमुळात 7 मायनस वर्गमुळात 6 मायनस एक छेद वर्गमुळात 6 मायनस वर्गमुळात 5 प्लस एक छेद वर्गमुळात 5 मायनस वर्गमुळात 4 बरोबर किती. ह्या पद्धतीचं गणित आपल्याला पेपरला विचार है ना. ठीक, मग आता तुमचा कन्सेप्ट क्लिअर आहे काय, तर या प्रकारचं गणित कसं पाहिजे, उतरत्या क्रमाने. ओके, ठीक. अशा पॅटर्नचं गणित जर छेदात, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, जर छेदात मायनस असेल ना तर या पॅटर्नचं गणित उतरत्या क्रमानंच दिलं असते. पण जर छेदात प्लस असेल ना तो विचारणारा म्हणजे पेपर मध्ये तो एकतर उतरत्या क्रमानं डायरेक्ट देईल किंवा चढत्या क्रमानं देईल. पुढचे गणित पाहूच आपण. ठीक आहे ना. पहा, म्हणजे इथं काय दिसत आहे मायनस. मग आता जर छेदात मायनस असेल, शब्दाकडे लक्ष द्या, जर छेदात मायनस असेल तर या गणिताचा सिक्वेन्स प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस असाच असते. हो, तुमच्यावर अन्याय होत नाही. ठीक आहे ना, असाच असते, बस फक्त संख्या बदलन. ओके, चालेल. मग आता हे जे छेदात आहे वर जाते है ना, जो मायनस आहे तो काय होते रे, प्लस. वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8. ओके, ठीक. मग इथं आहे मायनस म्हणून आपण ब्रॅकेट देत आहोत. हा छेदातला वर जाते, वर्गमुळात 8 प्लस वर्गमुळात 7. समजत आहे. ओके, इथं काय, आता इथं आलो आपण प्लस वर्गमुळात 7 मायनसचा प्लस वर्गमुळात 7. ओके, हा मायनस आहे ना, काय होते, छेदातला वर जाते, वर्गमुळात 6 प्लस वर्गमुळात 5. लक्षात येत आहे है ना. ठीक. आता पुन्हा इथं काय प्लस, काय होते, वर जाते, वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 4. ठीक आहे, इथपर्यंत. आता तुम्हाला माहित आहे हे लिहिलं आपण असं, वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8 मायनस प्लस, कारण कंसाच्या बाहेर जर मायनस चिन्ह असेल तर आतमध्ये ते गुणाकारात असते. मग मायनस प्लस मायनस वर्गमुळात 8 प्लस मायनस मायनस वर्गमुळात 7. ओके, इथे प्लस वर्गमुळात 7 प्लस वर्गमुळात 6 मायनस वर्गमुळात 6 मायनस प्लस मायनस वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 5 प्लस वर्गमुळात 4. ओके, इथपर्यंत झालं. आता त्याच्यानंतरची स्टेप काय रे, पहा, हा वर्गमुळात 8 आणि हा काय होते कॅन्सल, हा सुद्धा काय होते कॅन्सल, हा सुद्धा कॅन्सल है ना. मग इथं कोण राहिलं शिल्लक, वर्गमुळात 9, हा झाला कॅन्सल, आणि इकडं कोण शिल्लक आहे, प्लस वर्गमुळात 4. वर्गमुळात 9 ची किंमत 3 आणि वर्गमुळात 4 ची किंमत 2, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर. समजलं. अशा पद्धतीने तुम्ही पटकन उत्तर काढू शकता. मग आता याचं शॉर्टकट, हे काही करायचं काम नाही, गणित ऑरेंज असते, लक्ष द्यायचं. गणित ऑरेंज आहे, हे गणित आहे समजा पेपरला,
मग मला माहित आहे, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, शॉर्टकट, ठीक आहे ना, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या. पहा, मग आपल्याला माहित आहे की हा जो छेदातला वर जाते प्लस मायनस मधातलं सगळं कॅन्सल होते, इतकं गणित ऑरेंज असते. मग हा जेव्हा वर जाते तेव्हा हिचा घ्यायचा वर्गमुळात 9, हा कॅन्सल झाला. आणि हा जो मायनस आहे वर गेल्यावर काय होते प्लस, आणि इकडचा घ्यायचा वर्गमुळात 4, म्हणजे 9चं वर्गमूळ 3, 4चं 2, गणिताचं उत्तर किती घ्यायचं 5. समजलं? अशा पद्धतीनं करू शकता. ठीक, चल घ्या बरं लिहून पटकन. 1 वर्गमुळात 100 मायनस वर्गमुळात 99 मायनस प्लस मायनस 1 वर्गमुळात 99 मायनस वर्गमुळात 98 प्लस 1 वर्गमुळात 98 मायनस वर्गमुळात 97 मायनस असं करत करत है ना, असं करत करत प्लस 1 वर्गमुळात 2 मायनस 1 बरोबर किती? वर्गमुळात 2 मायनस 1 बरोबर किती? जर आता असं गणित आलं तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहे. या प्रकारचं गणित उतरत्या क्रमाने मांडणे आहे का? हो. आणि छेदात जर मायनस असेल ना तर प्लस मायनस असा सिक्वेन्स असते. मग काय तर हा छेदातला अंशात जाते, म्हणजे डायरेक्ट करू काय ते वर्गमुळात 100 है ना, बाकी सगळं मधातलं कॅन्सल होते. हा जो मायनस आहे वर गेल्यावर काय होते प्लस, कारण इथं प्लस आहे है ना, वर गेल्यावर प्लस, आणि 1 म्हणजेच वर्गमुळात 1. हा जो छेदात आहे तो अंशात जाते, म्हणजे इथं किती राहते 1, आणि वर्गमुळात 100चं उत्तर किती 10 प्लस किती 1, म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती 11. अशा स्वरूपाने तुम्ही करू शकता हे गणित. चाल 1 समजा तुम्हाला म्हणून की हेच घेऊ 1 अधिक वर्गमुळात 2 प्लस 1 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 प्लस 1 वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 4 प्लस, असं करत करत 1 वर्गमुळात 63 प्लस वर्गमुळात 64 बरोबर किती? आपण काय पाहिलं होतं, आपला प्रकार काय होता, या प्रकारचं गणित कसं मांडायचं, उतरत्या क्रमाने मांडणे. हे कसं आहे, चढत्या क्रमाने. आपला काय पाहिजे, उतरत्या. पहिली स्टेप आपल्याला लागल उतरत्या क्रमानं, म्हणजे 64 63 62 असं लागल ना. ओके, ठीक. आता एक कॉन्सेप्ट क्लिअर करा. पहा, समजा मी म्हटलं 1/2 अधिक 3, म्हणजेच तुम्ही याला असं मांडू शकता ना 3 अधिक 2. काही बिघडते काय? बेरजेमध्ये 2 अधिक 3 म्हणा किंवा 3 अधिक 2 म्हणा, तरी उत्तर 1 किती येते 5. म्हणजेच जर 1 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 असेल, याला तुम्ही असंही लिहू शकता ना. मग समजलं? सारखंच आहे ना. या प्रकारचं गणित जर चढत्या क्रमात असेल तर कसं मांडायचं, उतरत्या क्रमात. समजलं? ओके. मग हे गणित है ना, हे सगळं मागचं पुढे आणा है ना, कारण पहा बेरजेमध्ये असं म्हणणं काय आणि असं म्हणणं काय, शेवटी बेरीज सारखीच होते. बेरीज असल्यामुळे तर मायनस आहे नाही, म्हणून आपण हे मागचं सगळं पुढे आणू. पहिली स्टेप 1 वर्गमुळात 64 प्लस वर्गमुळात 63. समजलं? काही फरक नाही पडत, शेवटी बेरीज सारखीच आहे. प्लस 1 वर्गमुळात 63 प्लस वर्गमुळात 62, कारण याच्या पुढं 62 63 असेल तो 63 62 होईल. असं करत करत है ना 1 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 आहेत, तुम्ही काय म्हणता वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 2 तरी चालते. प्लस इथं काय होईल आता 1 अधिक वर्गमुळात 2 म्हणजेच वर्गमुळात 2 अधिक 1. समजत आहे? असं म्हणू शकता. मधातल्या डॉट डॉटचा अर्थ काय होते, अशी प्रोसेस सुरू ठेवा इथपर्यंत.
है ना. ठीक, मग आता हे गणित आपल्या पॅटर्न आलं है ना. वर्गमुळात 64 काय जाते, वर जाते. मग आता इथे ते वर्गमुळात 64 आणि हा जो प्लस आहे वर गेल्यावर काय होते, -1 म्हणजे 8 - 1. आपल्या गणिताचं उत्तर किती मग, समजलं, 7 येईल, 7. ओके, चालेल, घ्या मग लिहून घ्या गणित. समजा गणित आहे 1/, समजा आपण असं म्हणू आता वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 प्लस 1/, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 4 प्लस असं करत करत 1/, वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 9 बरोबर किती. सिंपल गणित आहे. 1/, वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 अधिक वर्गमुळात 4, वर्गमुळात 4 अधिक वर्गमुळात 5 असं करत करत वर्गमुळात 8 अधिक वर्गमुळात 9 बरोबर किती, है ना. पहा असं गणित आहे, हा लक्ष द्या, व्यवस्थित पहा. मग तुमचे कन्सेप्ट तर क्लिअर आहे ना, की या पॅटर्नचं गणित पेपरला आलं तर कसं मांडायचं आहे, उतरत्या क्रमानं. मग पहिले हे जे 8, 9 आहेत याला काय करायचं, 9, 8, 8, 7, 7, 6, 6, 5, 5, 4, 4, 3, 3, 2 असं आलं पाहिजे. मग पहिली स्टेप काय असेल आपली, 1/, है ना, वर्गमुळात 9 प्लस वर्गमुळात 8 अशीच झाली पाहिजे. 1/, वर्गमुळात 8 प्लस वर्गमुळात 7 असं सुरू ठेवा. कुठपर्यंत, 1/, वर्गमुळात 4 प्लस वर्गमुळात 3 प्लस 1/, वर्गमुळात 3 प्लस वर्गमुळात 2. समजलं. बस आता मला माहित आहे हा वर जाते, मधातलं सगळं कॅन्सल होते. पहिलं गणित शिकवलं आहे मी, है ना. म्हणजे आता वर्गमुळात 9 आणि इथला प्लस वर गेल्यावर काय होते, मायनस वर्गमुळात 2, इथचा 2, है ना. ठीक, आणि वर्गमुळात 9 ची किंमत किती, 3 मायनस वर्गमुळात 2 हे असं आपल्या ऑप्शन मध्ये पडलं. चला घ्या लिहून, मग इथंच थांबू काय. थँक्यू.